हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये आज आपण तोंडाची चव वाढवणारे ताजे ताजे कच्च्या कैरीचे लोणचे कसे बनवायचे ते बघणार आहे. यासाठी जास्त साहित्य वापरलेलं नाही, कमी साहित्य वापरून आपण हे बनवलेलं आहे आणि कच्च्या कैरीपासून बनवलेलं आहे. त्यामुळे हे कमी प्रमाणात असे बनवलेले आहे. हे लोणचं जास्त दिवस टिकत नाही, कारण हे एप्रिल ते मेच्या दरम्यान जे बाजारात कैऱ्या येतात त्यापासून आपण हे बनवलेलं आहे. त्यामुळे त्या परिपक्व जास्त नसतात. त्याच्यामुळे हे आपण हे कमी दिवसात टिकणारं साधं लोणचं असं बनवणार आहे. चला तर मग उशीर न करता आज आपण कच्च्या कैरीपासून असं चटपटीत असं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहे. तर इथे मी एका बाउलमध्ये या मोठ्या अशा तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत या, आणि याच्यामध्ये आता पाणी घालून आपण या 1 तासासाठी भिजत ठेवणार आहोत. म्हणजे या थोड्याशा अशा कडक होतात. जर अशी त्याची साल वरची नरम वगैरे पडली असेल तर ती एकदम कडक होते आणि चीक असतो तो सुद्धा निघून जातो. आता 1 तास झालेला आहे. 1 तासानंतर आपण पाणी त्याच्यातलं काढून घेऊया आणि स्वच्छ कापडाने असे आपण या पुसून घेणार आहोत. म्हणजे थोडंही त्याच्यावरती पाणी ठेवायचं नाहीये. आपल्याला एकदम व्यवस्थित अशा या कोरड्या करून घ्यायच्या. सगळ्या अशा या पुसून घेऊ आणि आता ह्याच्या आपण अशा बारीक बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. आणि आता ही देठाकडची साईड आहे ती आपण अशी कट करून घेणार आहोत आणि याच्या अशा भाग करून घ्यायचे. 3 भाग करून घेतलेले आहेत आणि या अशा कोवळ्या आहेत. अशा अजून त्याच्यामध्ये अशी कोय तयार झालेली नाहीये. आता कोळीचा भाग आहे तो आपण असा काढून टाकणार आहे आणि अशा बारीक बारीक फोडी करून घेणार आहोत आपण, म्हणजे हे लोणचं असं लवकर मुरतं. जे आंबे असे परिपक्व झालेले असतात, म्हणजे आतली कोय अशी तयार झालेली असते ना, तेव्हा घातलेले ते लोणचं असते जे खूप दिवस टिकतं. तर ती पण रेसिपी मी नंतर थोड्या दिवसांनी शेअर करेन. तर इथली आतली ही कोवळी अशी कोय आहे ती काढून घेतलेली आहे आणि बारीक बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. आणि याची वरची साल पण एकदम अशी डार्क नाहीये. जास्त एकदम हिरवा कलर, डार्क कलर असतो ना, त्या आंब्यांच्या साली अशा एकदम जाड असतात. मग ते लोणचं असं टिकायला खूप दिवस टिकतं. आता या आंब्याची साल अशी हिरवी पण नाहीये आणि एकदम पातळ अशी आहे. त्यामुळे हे लोणचं जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे हे आपण कमी आंब्याचंच लोणचं बनवलेलं आहे. तर अशा हे आपल्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या. तर असे आपण हे सगळे आंबे असे कट करून झालेले आणि एका बाउलमध्ये असे काढून घ्यायचे. 1 चमचा हळद घालायची. इथे मीठ 2 चमचे घातलेले आणि हे आता चांगलं सगळं या आंब्याच्या फोडीने व्यवस्थित असं लावून घ्यायचंय. सगळीकडून असं हे व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि आता हे आपण 1 तासासाठी तसंच ठेवून देणार आहोत. आणि आता लोणच्यासाठी जो मसाला लागतो ना तो आपण करून घेणार आहोत. इथे बडीशेप घेतलेली आहे मी 2 चमचे, जिरे 1 चमचा घेतलेला आहे, मेथीचे दाणे घेतलेले आहेत 1 चमचा, काळी मिरी घेतलेली आहे आणि लवंग घेतलेलं आहे. आता हे आपण थोडंसं गरम करून घेणार आहोत. जास्त असं करपवायचं नाही, थोडंसं गरम होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय. तर इथे हे आपली भाजून झालेले आहे. आता एका डिश मध्ये काढून आपण हे थंड करून घेऊ आणि मिक्सरला याची पावडर करून घेणार आहोत. इथं थंड झालंय आणि मिक्सरला आपण याची आता पावडर करून घ्या. एकदम पण जास्त असं पावडर करून घ्यायची नाही, थोडीशी अशी जाडसरच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय. तर इथे लोणच्यामध्ये घालायचा मसाला आपला हा तयार झालेला आहे. तर हे एका वाटीमध्ये आपण काढून घेऊ आणि याच्यामध्येच आपण मोहरीची डाळ सुद्धा करून घेणार आहोत आता.
मोहरी सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर बघू शकता इथं मोहरी सुद्धा मी फिरवून घेतलेली आहे मिक्सरला. तर 2 चमचे मी इथं मोहरीची डाळ करून घेतलेली आहे. आणि इथं 1 तासानंतर बघू शकता इथं फोडीनं पण चांगलं असं पाणी सुटलेलं आहे. आणि जे पाणी सुटलेलं आहे ते आपण काढून घेणार आहोत सगळं. ते एका चाळणीमध्ये आपण हे आता ओतून घेणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये जे पाणी झालेलं आहे ते सगळं निघून जाईल. यातलं सगळं पाणी हे काढून घ्यायचंय. तर इथे हे एवढं पाणी सुटलं होतं. तर आता हे आपण बाजूला काढून घेऊ. आणि एका ताटामध्ये हे आता आंब्याच्या फोडी आपण 4 तासासाठी उन्हामध्ये ठेवणार आहोत. मग 3 ते 4 तास मी हे उन्हामध्ये आता ठेवून देणार आहोत. आता थोड्या राहिलेल्या होत्या ते मी दुसऱ्या एका छोट्या डिशमध्ये हे पसरून घेते. तुम्ही उन्हात असं हे कापडावरती सुद्धा असं पसरलं तरी पण चालेल. तर बघू शकता हे अशा झालेल्या आहेत सुकून. आता तुम्ही हे उन्हामध्ये सुकत न घालता डायरेक्ट सुद्धा हे बनवलं तरी पण चालेल. एक्स्ट्राचे जे पाणी आलेलं असतं ते काढून घ्यायचं आहे ना. आता त्यामध्ये आपण फोडणी घालायची तयारी करून घेऊ. इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे कडकडीत. मी इथं 3 पळे छोट्या पळ्या तेल घेतलेलं आहे. मग त्याच्यामध्ये 15 ते 16 मी लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. तर इथे ही फोडणी आपली तयार झालेली आहे. आणि आता आपण हे पूर्णपणे असे थंड करून घ्यायचं आहे ते तेल आपल्याला. तर एका बाउलमध्ये आपण हे आंब्याच्या फोडी काढून घेतलेली आहे. आणि त्यामध्ये मी हे 2 चमचे मोहरीची डाळ करून घेतली होती ती घातलेली आहे. 2 चमचे आपण जो मसाला बनवून घेतलेला होता तो घालणार आहे. 1 चमचा धना पावडर आणि 2 चमचे मीठ घालून घ्यायचं आहे. तर मीठ थोडं लोणचं बनवताना थोडंसं जास्तच घालून घ्यायचं आहे. म्हणजे मिठामुळे लोणचं पण जास्त दिवस टिकतं. अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा कलौंजी घालून घेतली आहे. कलौंजीमुळे लोणच्याला टेस्ट पण खूप छान येते. आणि 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे. आता हा सगळा मसाला आपण व्यवस्थित असा त्या फोडीला लावून घेणार आहोत. आणि जे आता आपण गरम करून घेतलेलं तेल होतं ते पूर्णपणे थंड झाले आणि ते याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून थोडा स्किप झालेला आहे. पण बाकी मी इथं काहीच केलेलं नाहीये. जे तेल मी गरम करून घेतलेलं होतं ते पूर्णपणे थंड झाल्यावर आता ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. म्हणजे हे सगळा मसाला हा फोडीला व्यवस्थित लागेल असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथं हे आपलं कच्च्या कैरीचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे आणि छान असं हे एकदम चटपटीत असं हे लागतं आणि साहित्य सुद्धा आपण कमी वापरलेलं आहे. तर आता हे एक आपण बरणीमध्ये काढून घेणार आहोत, काचेच्या बरणीमध्ये. आणि ह्याला दुसऱ्या दिवशी पण छान असं तेल सुटतं आणि या तेलामध्ये हे लोणचं आहे ते छान मुरलं जातं आणि कमी साहित्यामध्ये आपलं हे झटपट असं कच्च्या कैरीचं लोणचं हे बनवून तयार झालेलं आहे. तर तुम्हाला जर हे झटपट असं लोणचं बनवायचं असेल तर अशा प्रकारे बनवून बघा. आणि बरणीचं झाकण व्यवस्थित असं गच्च लावून घ्यायचं. आणि ज्या बरणीमध्ये तुम्ही हे लोणचं ठेवणार आहे ती पूर्णपणे अशी उन्हामध्ये सुकवून घ्यायची किंवा अशी पूर्णपणे अशी कोरडी करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित असं लोणचं टिकतं, त्याला बुरशी वगैरे येत नाही. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हाईप सुद्धा करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.